हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सायंकाळच्या 4:30 वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओ काढायला स्टार्ट केला आहे कारण की मला जायचं आहे गावात दळण दळायला. त्याच्यामुळे मी केलं व्हिडिओ चालू. आमच्या रितनताईंची कोणतरी हैरत कोण आहे, दीपाचं पोरगे वाटतं ते इकडं आलेत वाटतं. कशामुळं? कामानिमित्त. आमच्या वहिनी त्या तिकडं काहीतरी करतात आहे, दिसा नाही तिकडं काय करते ते, काहीतरी चाललंय. दळणाचं चाललंय वाटतं नियोजन. आहेत तिकडे सगळे लोक गँगस्टर, पोरं बी खेळतात तिकडे. कुठं चाललाय आजीला घेऊन? काय नाही चाललाय वर. तो का ती गँग दिसलं का तुम्हाला? मस्तपैकी मारतो तिकडे एक चक्कर, बघतो तिकडे काय विषय चाललाय काय नाही. हाय मित्रांनो, सायंकाळचं असं घरचं विषय कामकाज म्हणायचं, विशेष कामकाज आणि विशेष सगळं चाललंय असं. ऊन खटाखट टाकाटकमध्ये पडलंय आणि गेलतो वर मेंढरावाली फिरावून माघारी आली ती, ताणला हाणलं. आज दिवसभराची दिनचर्या हीच चालू आहे. इकडं तिकडं चुलीत खेकडं चालल्यात काय. आणि आता गुरं येते थोड्या वेळाने, पण मी जाणार आहे गावात. चट ही बघते ना आता घरचं गँग. आणि वहिनीने मोटर चालू केली वाटतं, टिपाड भरतं वाटतं. मला वाटतं टाकीव पाणी सोडलं वाटतं, कारण सकाळी टाकीत पाणी नव्हतं ना, आता चालू केली म्हणजे टाकी भरली 100%. लाईट आली 4ला. माझ्या मोबाईलमध्ये बी नव्हती चार्जिंग, पण चार्जिंग झाली आता मस्तपैकी. आणि काय नाही विशेष. आणि ती दुपार धरणं दुपारा मला वाटतं करमायला गेलो तो, थोडं मटेरियल आणलं नवरात्राचं उपासाचं, एवढं. बाकीचं काय नाही. रानात गेलो तो दुपारी चक्कर टाकाय. जलमय झालाय सगळा परिसर. आमच्या पुतोर काय अजून पंचनामा काय पोचला नाही काय. अजून ज्या माणसाचं आमचं बिलही नुकसान झालंय, नुकसानाचं काय सगळ्यांचंच झालंय, ह्यात काय वाद नाही. पण ज्यांचं खरंच लय नुकसान झालंय त्यांना मदत भेटणं पटकन गरजेचं आहे. पण ह्यांचं अजून मला वाटतं शासनाचं महिनाभर तरी काम रखडेन. कुठं NDRFचं नियमन, कुठं काय यावून त्यावून. मला नाही वाटत लवकर मदत भेटेन. 1 महिना तरी कंप्लीट जाईल. मुख्यमंत्री 15 दिवस म्हणतात, पण इतक्या लवकर होणं अशक्य आहे. पंचनामा करायचं कसं? तिथं पाणीचं कमर इतकं, पंचनामा कुठनं करणार आहेत? बांधावर जाऊन सरसकट व्हायला पाहिजे. बघू काय होते काय नाही, काय बी होऊ शकतं. त्यामुळं काय आपलं गप्प पडायचं काम करायचं. सांगणारे भरपूर झालेत, ऐकणारे कमी झालेत ह्या दुनियेत. त्यामुळं आपण सांगण्यात मजा नाही. त्यांना काय कळत नाही का? अहो, मंत्र्या लोकांना सगळं कळतंय, पण आता काय करत. अहो, लपाछपी खेळतात ते पोरं तिकडे, इस्टॉप टिस्टॉप चालू आहे. अहो, मी आलो बघून तिकडे टाकीचा काय विषय आहे ती. उन्हाचा चांगला कडाका वाढलेला आहे अशा प्रकारे. अहो, कोंबडी तिकडे गेली. तो का गेली उडी हाणून तिकडे. लय अवघड खेळ आहे म्हण, काय सांगायचं सुई नाही राय. असं झालंय बघा, चकापका होऊन पडलंय. मावशी तिकडे खुरापती कांद, आणि हे आमच्या तुरी अवकाश झाल्या. झपुक मध्ये असं ऊन पडलंय. काय सांग राम पाटीत, क्या है पाटी में? क्या है डाळीचं भुका होय.
डाळ नीट केली का? हा. तरी म्हणलं इथे इतक्या पटाणात काय आणलंय बाबा. टाकी भरली काय रे? टाकी भरली का का? नाही अर्धी टाकीत पाणी आहे की वाटतं. कोणतरी म्हणलं टाकीतलं पाणी संपलंय सकाळी. होय होय टाकीचं पाणी संपलं होतं का सकाळी? मग कोणतरी म्हणलं टाकीचं पाणी संपलंय. अर्धी टाकी आहे भरावं लागेल वाटते पण. हो बस इतका नका खरडून घेऊ. दगड बी घेता. वहिनीला म्हणलं बस ती बुसकाट दगड बी घेता खाली. दगड खात्यात का काय? करू की चालू. जातो की तिकडे. चालू करावं लागेल. सकाळनं स्नानाला अवघड होईन की भांडे घासायला परत पाणी धुणं धुवायला. हा बसायचं तहच मग. आता काय करता एवढं दिवस असतात परत काय पाणी वैरीत तवा. आहो कोणाची डाळ होती तुमची का आकाची? वहिनीची डाळ नीट केली. लाडू करताय काय दिवाळीच्या आधीच? दिवाळीची तयारी आताच होई. आला का शाका झालं मग. शकालाका बुम बुम झालंय. हाय टाकीचं जुनंच पाणी. मला सकाळी कोणतरी म्हणलं टाकी संपलंय. अन्नाच म्हणलं होतं वाटतं पण आहे भरपूर पाणी. बघू चालू करायला जायचं. मला जायचं गावात. चालू करायला जायचं. बघू चेक पावला नाही तर कोणतरी लावतो. आओ खाओ पिओ ऐश करो. हम चले घर पे. मला काय होतंय गावात गेले की उशीर होते. कडक झार ऊन पडले. काय नाव नाही घ्या झोकच ऊन आहे. कडक झार नुसतं. अगं कोंबड्या फिंबड्या इथं सावलीला बसल्या. ते कोंबड्या किती ऐश करतात बघा. आमच्या कोंबड्या म्हणतात ऐश पेश करो खाओ पिओ ऐश करो. तर छायात आली आमची. 3 वहिनी का पाहून तू भरायला तवा तिकडे टाकी पैसे उन्हाने काय दिसत नाही. मी गेलो तिकडे चक्कर हाणायला. अहो आलो चक्कर हाणून मस्तपैकी. लवकरच व्हिडिओ शूट केला. लय ही असला मोक्का हाणावं लागतो. चोका मग पे चोका मारणं पडतंय. मी काढले 2 वाजता शेण. 2-2:30 वाजले असते. 2:30-3 बी वाजले असते. काय सांगता येत नाही कारण की मोबाईल स्विच ऑफ होत त्यामुळे काय सांगता येत नाही किती वाजता केलंय काम. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपले रात्री 2 सबस्क्रायबर वाढले आहेत आणि आपले 301 सबस्क्रायबर झालेले आहेत. याबद्दल ज्यांनी केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि आभारी आहे. जी आपल्याला बघत आहेत त्यांना चांगलंच बघायला भेटणार आहे आणि जी जॉईन होणार आहे त्यांना पण चांगलं दिसणार आहे अशी माझी सर्वांना मनापासून खरं सांगण्याचा प्रयत्न आहे. संग्रामराव अजून एकदा माघारी चाललेले आहेत. संग्रामराव केव्हा माघारी चालले आहात तुम्ही? आमचे राव माघारी चाललेले आहेत आणि आता रावांनी इकडं माझ्याकडं युटर्न घेतलेला आहे. आणि काव राव मम्मी राव तिकडे गप्पा हाणीत बसल्यात राव. दिवाळीची तयारी चालू. मम्मी म्हणजे डाळ फिळण तयार केली झाकासमध्ये नसते. लाडू लवकर दिसतात बा. लाडचं दान काय नुसता. लाडू खरंजान चिवडान शंकरपाळ्यान अजून काय असतात. कापणे बी असतात ना सांग ना. हा तसल्या शंकरपाळ्यासारख्या नसतात. अशा त्रिकोणी असतात बघ. कापण्या आपल्यात नाहीत करीत वाटतं. शंकरपाळ्या करतात नुसत्या. कापण्या पण असतात. कोणाकोणाच्यात कापण्या करतात मला सांगा. होय सांगा ना. कापण्या पहिल्यांदाच ऐकले. हा असते तर मम्मीला विचारणार. आमचं काय चाललंय पप्पा चंदांचं गप्पा. पप्पा चंदांच्या काय गप्पा चालल्यात. मेंढरा आल्यात माळावर त्यांच्या गप्पा चालल्यात.
आणि सगळ्या कोंबड्यांची हवा ताईट करून टाकलेली आहे मी अशा प्रकारे. आणि मित्रांनो अशा प्रकारे मी करत आहे व्हिडिओ एंड. आणि माझा झाला 10 मिनिटाचा रामकृष्ण हरी. बाय बाय, भेटू सकाळच्या भागात. चला बाय.